माझी आई नेहमी सांगायची. तर हा मसाला नुसतं तिखट नाही, तर आपल्या कुटुंबियासाठी साठवला जाणारा बरणीमध्ये अखंड वर्षभरासाठीचं सुख आहे. तर इथे आपण आज आईची रेसिपी माझ्या आहे आणि हे माझी आई जसा मसाला बनवायची ना, कांदा लसूण मसाला, तशीच इथं मी ही कांदा लसूण मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असं दारात अंगणात अशा मिरच्या सुकत घालायचे, सर्व मसाले एकत्र करायचे, हे भाजायचं. तेव्हा आई आमची खूप कष्ट घ्यायची मसाला बनवण्यासाठी आणि आज ते स्वतः करून असं कळलं की याला खूपच कष्ट लागतं. पण हे एकदा घेतलेलं कष्ट ना वर्षभरासाठी किंवा 2 वर्षासाठी पुरेसं असतं. आणि जेव्हा मसाला आई भाजायची तेव्हा घरभर वास, एवढा सुगंध दरवळत असायचा मसाल्याचा. खमंग असे मसाले भाजायचे. त्या सर्व आठवणींना उजाळा देण्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. चला तर मग लगेचच बनवूया असा चवीचा, आपल्या आईच्या हातच्या चवीची आठवण करून देणारा कांदा लसूण मसाला. नमस्कार, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याच्या आधी आपल्याला जी पूर्वतयारी करायची असते ती तुम्हाला मी सांगते. तर माझा मसाला हा 3 किलो मिरच्याचा आहे. त्यासाठी मी इथे 1 किलो कांदा घेतलेला आहे. हा चिरून याचे टरफले काढून असा उभा पातळ कापून घेतलेला आहे. आता याला मीठ लावलेलं आहे. मीठ लावून मी सगळीकडे चोळून एक 10 ते 15 मिनिटं ठेवून दिले आणि यातील आता पाणी निघतंय, ते पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे. हे पहा, मीठ लावून ठेवल्यामुळे हे पहा किती पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला असं दाबून काढून घ्यायचं आहे यातील, म्हणजे आपला कांदा लवकर सुकला जातो. आणि हा मी कडकडीत उन्हात 2 दिवस वाळवून घेणार आहे. आणि आपल्याला मसाला करताना पूर्वतयारी अशा पद्धतीने करावीच लागते. आता मी इथे वरती टेरेसवर मिरच्या वाळत घातलेल्या आहेत. ह्या अर्धा किलो बेडगी मिरच्या आहेत, 3 किलो लवंगी मिरच्या आहेत आणि इथे मी जो उभा पातळ कापून घेतलेला कांदा देखील मी पातळ पसरून घेतलेला आहे. हा देखील मी सुकण्यासाठी इथं वाळत घातलेला आहे. आता इथे कडकडीत उन्हात कांदा मी इथे 2 दिवस छान वाळवून घेणार आहे. पूर्ण असा कुरकुरीत होईपर्यंत हा कांदा आपल्याला वाळवून घ्यायचा आहे उन्हामध्ये. आणि इथे मिरच्या देखील सुकायला घातलेल्या आहेत. ह्या देखील आपल्याला कडकडीत अशा 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत, म्हणजे याचे असे लगेच हात लावल्यानंतर 2 तुकडे होतील. अशा पद्धतीने या कडकडीत वाळवून घ्यायच्या. हे पहा, आता जरा मोडताना थोडंसं हे होतंय, पण नंतर उन्हात वाळल्यानंतर ह्या व्यवस्थित छान तुटल्या जातात. म्हणजे डंकात जेव्हा आपण चटणी करायला, मसाला करायला देतो त्यावेळेस त्या लगेच बारीक होतात. तर इथे आपल्या मिरच्या सुकवून झालेल्या आहेत. 2 दिवसात अगदी कडकडीत असे छान मिरच्या वाळलेल्या आहेत. त्यानंतर मी त्या निवडायला घेतलेल्या आहेत. हे पहा, इथे ह्या मिरच्या मी निवडून झालेल्या आहेत आणि याचे देठे काढलेले आहेत, तुम्हाला दाखवते. सर्व प्रकारे अशा व्यवस्थित छान मिरच्या निवडून घ्यायच्या आणि जे वरचे ह्याचे देठ आहेत ती काढून घेतलेली आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला मिरच्या व्यवस्थित छान निवडून घ्यायच्या आहेत. आता एवढ्या मसाल्यासाठी मी इथे 500 ग्रॅम लसूण घेतला होता. लसूण मी काय केला, एका कापडी पिशवी असते ना त्यामध्ये घातला आणि थोडासा वरून लाटण्याने असा हाणून घेतल्यानंतर त्याचे टरफाले निघून जातात. आणि हे पहा, इथे मी लसूण घेतलेला आहे सोलून. इथे आपला कांदा देखील छान वाळून झालेला आहे. मिरच्या वाळून निवडून झालेल्या आहेत. धने स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. खोबरे उभे पातळ असे कापून घेतलेले आहे. ही सर्व पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे आणि नंतरच सुरुवात करायची आहे आपल्याला मसाल्याच्या भाजणीसाठी. आता मसाल्यांमध्ये साहित्य काय काय घेतले ते बघूया. इथे तमालपत्र घेतलेलं आहे. हे तमालपत्र 25 ग्रॅम घेतलेलं आहे. जिरे घेतलेले आहेत 200 ग्रॅम. शहाजिरे घेतलेले आहेत 50 ग्रॅम. इथे तीळ घेतलेले आहेत 250 ग्रॅम. हे शहाजिरेच आहेत, मसाला शहाजिरे आहेत. हे घेतलेले आहेत 100 ग्रॅम. दगडफूल 25 ग्रॅम घेतलेले आहे.
खडा हिंग घेतलेला आहे, 10 ग्रॅम खडा हिंग घेतलेला आहे, 25 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे, 250 ग्रॅम धने घेतलेले आहेत, हे धने स्वच्छ निवडून घेतलेले आहेत, 10 ग्रॅम मसाला वेलदोडा घेतलेला आहे, काळा वेलदोडा, खसखस घेतलेली आहे 25 ग्रॅम, हळकुंड घेतलेला आहे, 100 ग्रॅम हळकुंड घेतलेला आहे, जायपत्री घेतलेली आहे 20 ग्रॅम, लवंग 20 ग्रॅम, काळी मिरी 20 ग्रॅम, दालचिनी 20 ग्रॅम, चक्रफूल 20 ग्रॅम, त्रिफळा 20 ग्रॅम, आलं देखील घेतलेलं आहे 10 ग्रॅम, 20 ग्रॅम मेथीचे दाणे घेतलेले आहेत। आता हे सर्व मसाल्याचे साहित्य पाहिले आपण। आणि इकडे आपला हा कांदा देखील छान सुकून तयार झालेला आहे। हे पहा, अगदी छान वाळलेला आहे। कडकडीत उन्हामध्ये मस्त असा हा ओला कांदा वाळला जातो। हे पहा, आता आपण कांदा लसूण मसाला तयार करायला घेऊया। इथे आपला कांदा छान कडकडीत वाळलेला आहे, लसूण सोलून झालेला आहे। नंतर इथे मी 250 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे, त्याचे असे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत। हे पहा, चला तर आता लगेचच मसाला तयार करायला घेऊया। आणि इथे मी अर्धा किलो तेल घेतलेलं आहे आणि 2 किलो मीठ आहे। 2 किलोतलं आपल्याला 1.5 किलो मीठ लागणार आहे। 1 किलो आणि अर्धा किलो मीठ लागणार आहे। आणि हे मोठं मीठ आहे, खडं मीठ असतं ते वापरायचं। हे सर्व साहित्य आपण पाहिलं। आता मसाल्याचे आपण लगेचच आता मसाला तयार करायला घेणार आहोत। सर्वात आधी आपल्याला सुके जिन्नस छान असे भाजून घ्यायचे आहेत। त्याआधी मी हळकुंडाचे आणि खडा हिंगाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत व त्याने असे याचे तुकडे करून घ्यायचे। आता इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण धने भाजून घेऊया। मंद आचेवर छान रंग बदलेपर्यंत आपल्याला हे धने भाजून घ्यायचे आहेत। हलकासा सुवास यायला लागतो आणि छान असे बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आणि लक्षात घ्या, आपल्याला कोणताही मसाला करपवायचा नाही आहे अजिबात। त्यातील ओलसरपणा कमी होईपर्यंत आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत धने। चला, इथे धने आपले खमंग असे भाजून झालेले आहेत, हे काढून घेऊया। पसरट पराठीमध्ये मी सर्व हे सुके मसाले काढून घेणार आहे, म्हणजे यातील वाफ जाऊन ते लवकर गार होतील। आता इथे मी धने काढून घेतले। आता याच कढईमध्ये आपण जिरे भाजून घेऊया। खमंग असे हे जिरे आपण भाजून घेणार आहे आणि सारखं असं हलवत आपल्याला व्यवस्थित छान जिरे वगैरे भाजून घ्यायचे आहेत। खमंग असा वास येत आहे। चला, इथे आपले जिरे देखील भाजून झालेले आहेत, ते देखील मी या धन्यावरतीच काढून घेते। आता तीळ भाजायला घालते। तीळ छान असे चटचट उडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। मंद आचेवर एकसारखं ढवळत आपल्याला तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत, अजिबात करपवायचे नाहीत। आता हे तीळ आपले छान चटचट उडेपर्यंत खरपूस असे भाजून झालेले आहेत, हे देखील यावरती काढून घेऊया। परत शहा जिरे घालणार आहे, ते देखील यामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे शहा जिरे देखील आपण खरपूस असे भाजून घेतले, ते देखील काढून घेऊया। आता तीळ भाजले, जिरे भाजले, तसेच खसखस देखील आपण छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे। खसखस लगेच भाजली जाते। आता कढई छान गरम झालेली आहे, त्यामुळे पटकन खसखस भाजून घेते आपली। अगदी 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेतलं की लगेच इथं आपली खसखस भाजत आलेली आहे। आता ही देखील लगेच काढून घेऊया। आता यामध्ये तमालपत्र तळून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे थोडंसं तेलामध्ये तुकडे करून टाकले म्हणजे एकसारखे छान तळले जातात। अगदी
थोडंसं तेल घालून घेतलं होतं आणि यावरती हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे देखील आपण या सुक्या मसाल्यामध्येच काढून घेणार आहे। तर याच कढईमध्ये आपण दगडफूल देखील भाजून घेणार आहे। अगदी थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेलाचा वापर करायचा नाहीये मसाले भाजताना। अर्धा चमचा तेल टाकून हे मी यामध्ये छान असं परतून घेणार आहे। दगडफूल आपलं परतून झालेलं आहे, ते देखील काढून घेतलं। आता कढईमध्ये मोहरी घालून घेते। मोहरी अर्धा चमचा तेल घालून घेते आणि मोहरी आपली छान तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। खमंग अशी मोहरी इथे आपण भाजून घेऊया। हे पहा, हलकासा रंग बदललेला आहे। मोहरी आपली छान भाजून झालेली आहे, ती देखील या मसाल्यावरती काढून घेऊया। आता इथे मेथीदाणा भाजून घेऊया। यामध्ये देखील थोडंसं अर्धा चमचा तेल घालून ही मेथीदाणा आपण खरपूस रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहे। हे पहा, इथे 2 मिनिटं छान खरपूस रंग बदलेपर्यंत आपला मेथीदाणा देखील भाजून झालेला आहे, तो देखील या मसाल्यावरती काढून घेऊया। आता थोडंसं तेल घालून यामध्ये आपल्याला जायपत्री तळून घ्यायची आहे। प्रत्येक मसाला तळण्यासाठी वेगवेगळाच घालायचा, कारण प्रत्येक मसाल्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो आणि अजिबात जास्त वेळही लागत नाही। पटकन मसाला तयार होतो तळून। आता तळलेले मसाले मात्र आपल्याला वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। सुके जे आपण भाजून ठेवले त्याच्यामध्ये ते नाही मिक्स करायचे। आता हे वेगळ्या ताटामध्ये मी काढून घेते। आता परत यात आणखीन 2 चमचे तेल वाढवून यामध्ये मी दालचिनी तळून घेते। आता जे एकसारखे आकाराचे आहेत ते आपण 2-2 एका वेळी तळू शकतो। म्हणजे आता इथं मी दालचिनी सोबतच मसाला वेलदोडा देखील घालून घेतला आणि चक्रफूल देखील घालून घेतलं। आता हे तिन्ही मी एकत्र तळणार आहे। हे छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आपल्याला। अगदी थोड्याशाच तेलामध्ये, जास्तही तेलाचा वापर नाही करायचा। आता इथे आपले हे तळून झालेले आहेत, हे काढून घेऊया। आता इथे कढईमध्ये अजून थोडं तेल वाढवलं, यामध्ये घालूया आपण लवंग, काळी मिरी आणि त्रिफळ। हे 2 ते 3 मिनिटं छान असे तळून घ्यायचे। आता इथे 2 ते 3 मिनिटं हे आपले तळून झालेले आहेत, हे काढून घेऊया। आता इथे आणखीन थोडंसं तेल वाढवून यामध्ये मी आलं तळून घेणार आहे। या आल्याचे तुकडे यामध्ये घालून तळून घेते। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण हे मसाले जेव्हा तळतो त्यावेळेस पूर्ण तेल नितळून काढा आणि जास्त तेल तुम्ही जर त्यात ठेवलं तर ते मिरचीत उतरतं आणि मिरची लगेच कुटली जात नाही। त्यामुळे तेल छान असं नितळून काढायचं आहे आपल्याला। आता इथे आलं देखील तळून झालेलं आहे, ते काढून घेऊया। आता इथे कढईमध्ये आणखीन थोडंसं तेल वाढवून घेतलं। यात आपण खडा हिंग तळून घेणार आहे। हे खडा हिंगाचे आपण तुकडे बत्त्याने बारीक केले होते, ते यामध्ये घालून हा हिंग चांगला फुलेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे।
आता इथे आपला हिंग तळून झालेला आहे, तो काढून घेऊया. आता कढईमध्ये आणखीन थोडंसं तेल वाढवून यामध्ये आपण हळकुंड तळायला घालणार आहे. आता हळकुंडाचे तुकडे तेलामध्ये चांगले 2 मिनिटं परतून घेऊया. हे 2 मिनिटात छान असे तळले जातात आणि मग लगेच काढून घ्यायचे आहेत. इथे आपले हळकुंड छान असे तळून झालेले आहेत, हे देखील काढून घेऊया. आता हे सर्व मसाले भाजून झालेले आहेत. आता खोबरं आणि कांदा राहिलेला आहे, तो आपण या मोठ्या कढईमध्ये तळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे लोखंडाची कढई ठेवून घेतलेली आहे. यामध्ये हे खोबऱ्याचे काप घालून घेतले आणि यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून हे खोबरे छान असे तळून घेणार आहे. आता सुक्या खोबऱ्याचे तुकडे या कढईमध्ये घालून घेतलेले आहेत. मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे तुकडे छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर 4 ते 5 मिनिटांनंतर इथं खोबरे आपले छान तळून झालेले आहे. हे एका ताटामध्ये काढून घेऊया. खोबरं हे वेगळीकडेच काढून घ्यायचं. आता परत आणखीन कढईमध्ये तेल वाढून आपण यामध्ये कांदा तळायला सोडणार आहे. आणि हा सुकलेला कांदा असल्यामुळे याला तळायसाठी जास्त तेलही लागत नाही आणि जास्त वेळही लागत नाही, त्यामुळे लगेच हा तळून होतो. तर चला हा कांदा आपण तळून घेऊया. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपला इथं कांदा तळत आलेला आहे, हे पहा. आता हा लगेचच काढून घेऊया. आता कांदा भाजण्यासाठी आपण लोखंडी कढई वापरली. शक्यतो लोखंडी कढईच वापरा, त्यामुळे कांदा भाजून झाल्यानंतर कढई काळी पडत नाही. आता आपण मिरच्या भाजायला घेणार आहे आणि मिरच्या भाजताना शक्यतो कोणती काळजी घ्यायची ते मी सांगते. मिरची भाजण्यासाठी शक्यतो अशी मोठी कढई घ्यायची. जेवढी मावेल तेवढी थोडीशी यातमध्ये मिरची घालून आपल्याला थोडंसं यावरती तेल टाकून अशा पद्धतीने 2 उलटणे घेऊन याने पटपट अशी मिरची वरखाली हलवून घेऊन भाजायची आहे. थोडंसंच तेल घालायचं, यामुळे ठसका उठत नाही आणि तेल घातल्यामुळे मिरचीला छान अशी चकाक येते, रंग खुलून येतो. त्यामुळे मसाला देखील आपला त्याला देखील रंग छान येतो. खूप जास्त तेल नाही वापरायचं, अगदी थोड्याशाच तेलात मिरच्या आपल्या भाजून घ्यायच्या आहेत, नाहीतर या डंकामध्ये कुटताना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे थोडंसंच तेल घालून आपल्याला या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आणि दुसरं म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या एकत्र भाजायच्या नाहीत, त्या वेगवेगळ्याच भाजून घ्यायच्या आहेत. आता मी इथे खाली एक कापड अंतरलेलं आहे, यावरती ह्या भाजलेल्या मिरच्या टाकत आहे, जेणेकरून त्या मिरच्या पटकन अशा थंड होतील आणि घरामध्ये जास्त त्याचा तिखट ठसका उठणार नाही. त्यामुळे आणि कढईमध्ये जेवढी मिरची बसते तेवढीच आपल्याला मावेल तेवढी यामध्ये थोडी थोडी करून मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. अगदी थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मध्यम गॅसवर 2 उलटणी घेऊन मिरची अशी पटापट हलवत भाजून घ्यायची आहे. आता अशाच पद्धतीने इथे सर्व मिरच्या मी भाजून घेते. बेडगी मिरची देखील आपण अशीच भाजून घेऊया. आता इथे सर्व मिरच्या भाजून झालेल्या आहेत, मसाले सगळे भाजून झालेले आहेत. आता आपण हे पूर्ण गार होऊ द्यायचे आहेत आणि मगच डंकात वाटायला न्यायचे आहेत. आता ह्या मिरच्या वेगळीकडे न्यायच्या बांधून आणि बाकीचे जे तळलेले मसाले आहेत ते वेगळ्या डब्यात घ्यायचे आणि जे सुके मसाले भाजलेत ते वेगळीकडे घ्यायचे. सगळे एकत्र नाही करायचे, म्हणजे डंकात कुटताना देखील त्रास होत नाही. आधी मिरच्या कुटल्या जातात हे पहा. तर मसाला कसा कुटला जातो हे सांगते आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते पण. कांडपाल्यांची एक पद्धत असते, आधी सर्व मिरच्या कुटून घेतात त्या, म्हणून सगळे मसाले एकत्र नाहीत करायचे, आपल्याला वेगवेगळे न्यायचे आहेत. हे पहा, आधी सगळ्या मिरच्या यांनी या ताईंनी यामध्ये
कुटायला. आता ह्या मिरच्या सर्व कुटून झाल्या की मग यामध्ये एक एक करून मसाला मिक्स करणार आहे त्या. मग कांदापोल्या काय करतात, आधी सर्व मिरच्या आणि खडे मसाले कुटतात. आधी सर्व मिरच्या आणि खडे मसाले कुटल्यानंतर ते काय करतात, एका चाळणीने एका पाटीमध्ये ते चाळून घेतात आणि मग त्यानंतर वरील ज्या बिया वगैरे जाडसर असं राहिलेलं आहे ते परत एकदा त्यामध्ये टाकून ते कुटलं जातं. तर कुटताना जो चाळलेला जो गाळ असतो तो कुटला जातो, परत एकदा त्यामध्ये टाकून तो कुटला जातो आणि नंतर जे आपण तळलेले मसाले आहेत ते त्यामध्ये घालून परत एकदा हा मसाला मिक्स केला जातो. आता मला इथे त्यांनी 3 किलो मिरच्या आहेत त्यामुळे 1.5 किलो मीठ सांगितलं आहे आणि त्यांच्या अंदाजाने मी इथे 2 किलो मीठ नेलं होतं, पण 1.5 किलो मीठ त्यांनी वापरलं आणि वरून तेलही इथे घातलेलं आहे त्यांनी. तेल आपण मिरच्या भाजताना कमी कमी वापरलं आहे त्यामुळे त्या म्हटल्या वरून देखील तेल घातलं तर चालतं म्हणून तेल नेलं होतं इथं. जे आपले तळलेले मसाले आहेत ते घालून परत एकदा हे डंकामध्ये छान असं मिक्स केलं जातं आणि अशा पद्धतीने हे सगळं चांगलं कुटून एकजीव केलं जातं. छान बारीक अशी पेस्ट तयार झाल्यानंतर इथं आपला अशा प्रकारे इथे कांदा लसूण मसाला आपला इथे तयार झालेला आहे. हे पहा. हा इथे डब्यामध्ये भरून मी घरी आणणार आहे. काय रंग आलेला आहे पहा किती छान. घरी आल्यानंतर मी इथे 1/2 किलो तेल गरम करून घेतलेलं आहे. चांगलं कडवून हे आपल्याला घ्यायचं आहे आणि नंतर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे, मगच या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता या मसाल्यामध्ये मी हे तेल थोडं थोडं करून मिक्स करणार आहे. तर इथे आपला कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे. पहा रंग कसला भारी आलेला आहे. आता हा मी परातीमध्ये घेते, थोडा थोडा घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला हे तेल चोळून घालायचं आहे आणि हे तेल यामध्ये पूर्ण गार झालेलंच घालायचं आहे. थोडं थोडंसं तेल लावून आपल्याला हा मसाला भरून ठेवायचा, जेणेकरून आपला हा मसाला 1-2 वर्ष अगदी आहे असाच रंग याचा राहतो. त्यामुळे याला तेल लावून घ्यायचे आहे. आता मी इथे एवढा मसाला काढून घेतलेला आहे. यावरती मी थोडंसं तेल घालून हाताने चांगलं चोळून घेणार आहे. छान असं एकसारखं चोळून घ्यायचं आणि नंतर हा सर्व मसाला आपल्याला एकत्र भरून ठेवायचा आहे. अगदी सगळीकडे व्यवस्थित तेल लावलं पाहिजे आणि छान चोळून यातील गाठी वगैरे असेल त्या देखील मोडून घ्यायच्या, म्हणजे एकसारखा आपला मसाला हा दिसतो. हे पहा मी इथं थोडा थोडा असं करून इथे मसाल्याला सगळं तेल लावून घेणार आहे. आता अशा पद्धतीने मी इथे सगळ्या मसाल्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता हा मसाला भरताना तुम्ही चिनी मातीची बरणी वापरू शकता. शक्य असल्यास काचेची बरणी वापरा. काचेच्या बरणीमध्ये रंग आहे असा राहतो आणि मसाला आपला 1-2 वर्ष असा आहे असा टिकतो. पाण्याचा कुठेही स्पर्श करू नका. भरताना हा मोठ्या बरणीत भरून ठेवा आणि घरी वापरायला रोज वापरायला छोट्या बरणीत काढून घेतला तरी चालतो. तर अशा प्रकारे आपण इथे मध्यम तिखट असलेला कांदा लसूण मसाला पाहिला. प्रमाण अगदी योग्य घेतलेलं आहे. या प्रमाणात तुम्ही देखील घरी मसाला बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करत जावा ताईंनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.